प्रदूषणामध्ये केस झालेले साहेब, अशा पद्धतीचं जर झालेलं त्या यात्री निवासामध्ये दारू पिणे आजूबाजूच्या लोकांना त्रास व्हायला आहे, पार्ट्या सुरू आहे त्या हल्ली तर त्या ठिकाणी साहेब असं नका आपण विषयात होतंय मुळामध्ये असा आरोप आपण करण्यापेक्षा यात्री निवास जे आहे त्या भागांमध्ये त्या ही चुकीचे जे काय असतं त्यांच्यावर करा सर्वसकट सगळ्यांना ध्यान नको भाविक तर राहतात तिथे दुसरं पण राहत नाही त्या भागामध्ये साहेब काय केलंय आता साहेब काय होते लोकांनी काय केलंय लोक भाविकांची सोय म्हणून पण आपण त्या दृष्टिकोनातून बघूया काही लोकांनी आपले फ्लॅट भाड्याने घेतले आणि त्या ठिकाणी होमस्टे केले अशा नका आपल्याला एक सेवा म्हणून बाबा भाविक पर्यटकांना देण्यासाठी त्याला सोयीस्कर बाबा परवानगी घेऊन त्याला करता यावं अशा पद्धतीने की साहेब आज कोल्हापूर शहरामध्ये विविध पानपट्ट्या असतील किंवा अशी बरीचशी अनाधिकृत ठिकाणं आहेत त्या ठिकाणी गुटखा असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या नशेच्या वस्तू या ठिकाणी आता मिळायला लागल्या आज शाळेच्या मुलांच्या दप्तरामध्ये या गोष्टी सापडायला लागलेल्या आहेत. माझी साहेब विनंती आहे आपल्याला आरोग्य विभागामार्फत आपण बरेचशा गोष्टी या ठिकाणी करू शकतोय. त्या ठिकाणी लागलेली सर्व पक्षी सदस्य असतील की ज्या त्या ठिकाणी आज बऱ्याचशा नानाच्या 13-14 वर्षाची मुलं आज ही व्यसनाधीन व्हायला लागल्या आई वडिलांच्या अंगावर जाणे शिक्षकांच्या अंगावर जाणे आणि गुन्हेगारी ही जी कन्सेप्ट आहे ही 100% साहेब या नशेच्या ह्याच्यामुळे व्हायला लागल्या. त्याबरोबर करत असताना माझी जर आपल्याला विशेष विनंती आहे आपण एवढं जोरदार काम दोघंही करायला लागलाय विशेष एक काहीतरी बाप म्हणून कायदा काहीतरी करावा त्यासाठी एक महापालिकेचं पथक नेमणं की ज्या त्या वॉर्ड वाईज पथक 4 वॉर्ड वाईज 4 पथक असावी ज्या ठिकाणी अशा पद्धतीची कारवाई व्हावी दंडात्मक कारवाई व्हावी. एकच ऍडिशन करतो आता आपले जे असिस्टंट कमिशनर आहेत त्यांना आम्ही माणसं देतो आहे प्रत्येक असिस्टंट कमिशनर 2 DCP देतो आहे अतिक्रमण पथक म्हणून साधारणतः 8 ते 10 लोक देतो आणि परवानाचे सुद्धा क्लर्क काढून देतो. माझी विनंती काय आहे की ज्यावेळी प्रभाग समितीची मीटिंग होते त्यावेळी असिस्टंट कमिशनर लागणारा पोस्ट खाटा माणसं साहित्य फर्निचर कम्प्युटर्स आम्ही सर्व देतोय आणि प्रत्येकाकडे किती परवाने आहेत लिगली किती नाही आहेत त्याची सुद्धा नाही असं की तुम्ही लोक असं सांगू शकतात परंतु कुठले कुठले परवानाधारक आहे याची यादी देतोय. त्याच्या पलीकडे जेवढेही लोक सापडतील आपण सर्वांना जोडीतून सील करायला सुरू करणार आहोत. आपण महापालिका म्हणून सर्वांनी एक जो विचार आहे की शहर हे डिसिप्लिन सुव्यवस्थित आणि सुंदर पद्धतीने चाललं पाहिजे त्यासाठी असिस्टंट कमिशनर लेवलला जास्तीत जास्त पॉवर आणि माणसं आम्ही देतोय.